सहकार आहे. आणि तर विशेषतः ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने येत्या आपण हँडल करणार? नाही, जसं आज सन्मान्य आमचे कॅबिनेट मंत्री दादाजी भुसे यांनी पदभार स्वीकारला आणि त्यांनी एक वेगळा ह्या ठिकाणी दाखवून दिलं की आमचा केंद्रबिंदू हा विद्यार्थी राहणार आहे आणि ते स्वतः मंत्रालयात येताना विद्यार्थी स्वतः घेऊन आले. याच्यावरून त्यांनी सिद्ध करून दाखवलं की येणाऱ्या काळामध्ये पूर्ण राज्यातल्या शिक्षण क्षेत्राला हे विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून त्या ठिकाणी काम करायचं आहे. आणि निश्चितपणे याच्या आधी देखील महाराष्ट्राला फार चांगली परंपरा आहे शिक्षण क्षेत्रात. याच्या आधी देखील चांगलं काम झालेलं आहे. अजून त्याच्यामध्ये आपण काय ॲडिशन करू शकतो याचा प्रयत्न निश्चितपणे त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी करणार आहोत. एक महत्त्वाचा विषय आपल्याकडे आहे तो म्हणजे ग्रामीणचे आपण गृहराज्यमंत्री आहोत. सध्या राज्यामध्ये बीड प्रकरण खूप गाजत आहे. या प्रकरणाच्या अनुषंगानं काही अपडेट आहेत का? जे आरोपींचा शोध सुरू होता त्या आरोपींचा काही थांगपत्ता लागतो आहे का? काही अपडेट आहेत का या प्रकरणात? नाही, निश्चितपणे जी घटना झाली आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये प्रचंड असंतोष होता. याच्यावर माननीय मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले. सर्व टीम त्या ठिकाणी सखोल चौकशी करीत आहे. जे देखील जो कोणी आरोपी राहील त्याच्यावर निश्चितपणे त्या ठिकाणी कारवाई होईल. कोणालाही त्यातून सोडण्यात येणार नाही. जे अपडेट्स आहे रोज ते आपल्या वृत्तपत्रांच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून लोकांसमोर आपल्यासमोर येत आहेत. तरी वाल्मिक कराड याला शोधता येत नाही आहे याबद्दल कुठेतरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे असा एक आरोप विरोधकांच्या माध्यमातून केला जातो आहे. दुर्लक्ष केलं जात आहे किंवा प्रकरण थंड बसल्यात टाकण्याचा प्रयत्न आहे असा एक आरोप आहे. विरोधकांचं कामच आरोप करणं आहे. परंतु इतके गंभीर गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आपण सर्वांनी त्यांचा 14 ते 19 काळ देखील त्या ठिकाणी बघितलेला आहे. ते गृह विभागाशी फार गंभीर नेहमी असतात. निश्चितपणे जो कोणी आरोपी राहील त्याचा शोध घेतला जाईल आणि त्याच्यावर देखील कारवाई होईल. सर, आपल्या काही माहितीत आहे का की आरोपींनी एका मोठ्या राजकीय नेत्याला 63 वेळा फोन केला होता अशी एक माहिती मिळते? काही आपल्या कानावर आहे या संदर्भात? नाही, जी काही माहिती आहे ती पोलीस विभागाकडे आहे, शासनाकडे आहे. याची नेमकी चौकशी केली जाईल आणि जोही कोणी आरोपी, आपल्याला याच्या आधी सांगितलं की जो कोणी आरोपी त्याला सोडल्या जाणार नाही, त्याच्यावर निश्चितपणे कारवाई होईल. सीआयडीला एक मोबाईल सापडला आहे आणि त्या मोबाईलमध्ये सर्व शूट करण्यात आलं होतं मारताना वगैरे त्या संदर्भात नाही, त्या मोबाईलच्या संदर्भात माझ्याकडे माहिती नाही आहे. परंतु मी आपल्याला आधी सांगितलं की जे काही राहील, कारण प्रकरण फार हे आहे, त्याच्यावर निश्चितपणे जे काही पुरावे मिळतील, जी काही माहिती मिळेल त्याच्यावर गंभीरपूर्वक त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. प्राजक्ता माळी यांनी खदखद व्यक्त केलेली आहे की समाज माध्यमांवरनं ज्या पद्धतीनं महिलांबद्दल बोललं जातं, विशेषतः काही राजकीय नेते सुद्धा खूप वाईट पद्धतीनं बोलतात आणि मग त्यावरून बातम्या केल्या जातात, त्याही चुकीच्या पद्धतीनं समोर आणल्या जातात. एक खेद व्यक्त केला गेलेला आहे आणि त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटलांसारख्या मोठ्या नेत्यांनी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना कानपिचक्या सुद्धा दिलेल्या आहेत. आपलं यावर काय मत आहे? बोलताना ज्या राजकीय नेत्यांनी त्याच्यावर वक्तव्य केलं असेल तर त्यांचं वैयक्तिक मत राहू शकतं, परंतु महाराष्ट्रातल्या कलाकारांची देखील आपली एक चांगली भूमिका प्रत्येक वेळेस राहिलेली आहे. असं कुणावर बोलू नये असं माझं देखील ओपिनियन आहे आणि ती त्यांची वैयक्तिक भूमिका राहू शकते. परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांची सर्व बाजू त्या ठिकाणी समजून घेतले आणि त्यांना पूर्णपणे पाठिंबा देखील दाखविलेला आहे. सर, हिंदी में जाना चाहेंगे, बीड में जिस तरीके से घटना हुई है उसके बाद ऐसा बताया जा रहा है कि वाल्मीकि जो कराड़ है वो धनंजय मुंडे के बहुत ज़्यादा क्लोज थे, इसलिए जो कार्रवाई है वो नहीं हो पा रही. उन पर आप क्या कहेंगे? ऐसा कोई किसी के क्लोज रहने से कार्रवाई होती नहीं है, ऐसा नहीं है. कानून और कायदा सबके लिए सरीखा है. जो भी इसमें आरोपी पाया जाएगा उस पर जरूर कार्रवाई की जाएगी. फोटो वायरल जो हुए उसको लेकर विपक्ष कह रहा है कि ये 11 दिसंबर तक जो आरोपी है वो उज्जैन में घूम रहा था, इंस्टा पर अपने फोटो भेज रहा था, लेकिन पुलिस को खबर नहीं थी और पुलिस और सरकार का हस्तक्षेप है इसलिए वो बच रहा है. नहीं, ये विरोधियों की तरफ से किया गया आरोप है. जो भी पुरावे पुलिस विभाग के पास आ रहे हैं उसके माध्यम से वो पूरी कार्रवाई कर रहे हैं. दूसरा एक सवाल है कि नीतीश रानी उन्होंने एक बयान दिया है और कहा है कि केरल जो है पाकिस्तान बन रहा है और सोनिया राहुल गांधी और उसके बाद प्रियंका गांधी वहाँ आतंकियों के वोटों से जीत रहे हैं. उसको लेकर भी विपक्ष सवाल उठा रहा है. उसके बयान को आप कैसे देखते हैं और उसको क्या कहेंगे? मुझे पता नहीं, मैं नीतीश जी से चर्चा करके डिटेल में मैं आपको देता हूँ. ठीक है, थैंक यू.